वन विभागाकडून लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला असून वणी तालुक्यामधील चंडिकापूर, अंबानेर आणि अहिवंतवाडी परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्यानं धुमाकूळ घातल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर वन विभागानं तातडीनं दखल घेत चंडिकापूर, अंबानेर शिवारातील गट क्रमांक 100 मध्ये पिंजरा लावला होता. 1 एप्रिल 2026च्या रात्री ते 2 एप्रिलच्या सकाळ दरम्यान भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्या या पिंजऱ्यामध्ये अडकला. याबाबतची माहिती मिळताच वनरक्षक ज्योती झिरवाळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत योगिता गवळी, परशुराम भोये आणि बापू शिरसाट हे कर्मचारी उपस्थित होते. वन विभागाच्या पथकानं बिबट्याला सुरक्षितरित्या पिंजऱ्यासह ताब्यात घेत वन विभागाच्या विश्रामगृहाजवळ आणलं. पुढील कारवाई म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागानं दिली आहे. 2 दिवसांपूर्वी चंडिकापूर परिसरामध्ये एका दुचाकीस्वारावर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. बिबट्या मात्र जेरबंद झाल्यानं परिसरातील नागरिकांनीही काही प्रमाणात दिलासा व्यक्त केला. वन विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून जंगल परिसरामध्ये अनावश्यक वावर टाळावा. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन यावेळेस त्यांनी केलं. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी.